भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मशिदीत येऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलाय। समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी या पुणेश्वर मंदिरात आल्या होत्या। त्यावेळी शेजारी असलेल्या दर्ग्यात अजान सुरू होती। ही अजान बंद करण्यासाठी मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा प्रसंग थोडक्यात टळला असं सांगितलं जातंय। या संदर्भातील काही व्हिडिओ देखील आता समोर आलेत, पण यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी या मशिदीत घुसल्याचं दिसत नाहीये। पण या घटनेवरून आता नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी दर्गा ट्रस्टने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, परंतु कुलकर्णी यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। पुण्यामधील ऐतिहासिक असलेल्या शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या संदर्भामध्ये आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच आजानचा आवाज बंद करण्यासाठीच्या नावाखाली दर्ग्यामध्ये घुसून गोंधळ आणि दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी राज्यसभा सदस्य असलेल्या मेधा कुलकर्णी यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात येत आहे। दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मेधा कुलकर्णी ह्या कसबा परिसरामध्ये आल्या होत्या। त्या ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये संबंधित दर्ग्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर भाषण केलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणी 8:15च्या दरम्यान आजान ज्या वेळेला दिली जात होती नमाजसाठी, ती आजान बंद करण्यासाठी त्या स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह दर्ग्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या, मस्जिदमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होत्या। त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांना धक्काबुक्की केल्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे, परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। राज्य सरकारनं अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई करावी। महाराष्ट्र सरकारला धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी फटकार लावलेली, पोलिसांनी अशा प्रकरणामध्ये स्वतःहून गुन्हा दाखल करावा अशी देखील सूचना वेळोवेळी दिलेल्या आहेत। तरी सुद्धा या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे। हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 12 तारखेला संबंधित मस्जिदच्या ट्रस्टींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे, पण यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळे यात तातडीनं कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही करतो। मी राहुल डंबाळे, अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी। या प्रकरणी माय महानगर लाईव्हने खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। त्या म्हणाल्या की हे आरोप खोटे आहेत। मी मशिदीत शिरले हे त्यांनी सिद्ध करावं। आम्ही मंदिरात आरती करत होतो, या आरतीला त्रास होईल अशा मोठ्या आवाजात अजान सुरू झाली। आम्ही त्यांना विनंती केली की अजान आता लावू नका, आरती सुरू आहे, पण एक झुंड आमच्या अंगावर धावून आली। काही लोक आमच्याशी अपशब्दात बोलू लागले। शेवटी मला कानावर हात ठेवावा लागला, पण मी मशिदीत शिरले हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं असं आव्हान मेधा कुलकर्णी यांनी दिलंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।